नमस्कार शेतकरी मित्र, बंधू भगिनी आणि माता पितांनो, आज शुक्रवार आहे. आज आपण 13 तारखेला नांदगावच्या बाजार समितीमध्ये या ठिकाणी बाजारातील दैनंदिन बाजारभाव आपण कांद्याचे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहोत. आज माझ्या शेजारी जाधव मामा आहेत, प्रगतशील शेतकरी आहे गंगाधरीतले. त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी कांदा विक्रीसाठी आणलेला आहे, परंतु आजच्या दिवसभरामध्ये कालच्या दिवसभरामध्ये साधारण कांद्याचे भाव कमीत कमी 300 रुपये, 900 950 रुपये सरासरी होता आणि जास्तीत जास्त जो भाव होता तो साधारण 1250 1251च्या दरम्यान होता. आजचे काय भाव असतील त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण बघूया आपण बाजार समितीमध्ये किती प्रमाणात मार्केटमध्ये कांदा दाखल झालेला आहे हे आपण बघतोय. कांद्याची परिस्थिती आपण जाणून घेणार आहे. साधारण नांदगावच्या मार्केट कमिटीमध्ये आज पण जवळपास 350 पर्यंतचे ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झाले. त्याच्यामध्ये काही मका पण आहे, बरेचसे मकाचे वेगळे जवळपास 60 नग मकाचे आहे आणि साधारण 400च्या आसपास आजचे वाहने दाखल झाले आहे. आज आपण शेतकऱ्यांशी जाणून घेऊया. मी मारुती जगदाने. आपण वेगवान शेती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढील बातम्या तात्काळ मिळत राहतील. धन्यवाद. ही परिस्थिती अशी आहे, बियाणंच मुळात 10,000च्या वरती होतं. त्याला तो पावसामुळे बी बियाण्याला ते औषध इतके महागाचे वापरावे लागले की ते आम्हाला कमीत कमी 1 एकरासाठी 20,000चं बियाणं लागलं. त्याचा तो मेहनतीचा खर्च, त्याच्यानंतर लागवड 12,000, खतं वगैरे ते बाकीचं विचारूच नका काय काय शेतकरी करत असतो. म्हणजे आज हा कांदा कमीत कमी आम्हाला 1,300 रुपये घरात पडलेला आहे. मी अगदी तंतोतंत खर्च केलेला आहे आणि आज मार्केटमध्ये 300 पासून तर 900 950 रुपये विकतोय. म्हणजे घरातून पैसे जाऊ राहिले, काहीच राहत नाही आम्हाला. तर शासनाने कमीत कमी आम्हाला 2,000 रुपये तरी बाजार दिला पाहिजे. बरं, काय भाव मिळाला मौली आज तुम्हाला? हे 915 रुपये. 915 रुपये. गाव जळगाव बुद्रुक. हा बघा 915 रुपयाचा कांदा आहे. दादांनी तो याच्यात पाठीत भरलेला आहे आता कापून घेण्यासाठी. मिळाले आज तुम्हाला बाजार? आज 852. 852 रुपये. गाव कोणतं मौली आपलं? जळगाव बुद्रुक. जळगाव बुद्रुकवाल्यांचा कांदा आहे, बघून घ्या. 910 रुपये का? हा बघा, हा 910 रुपये कांदा, बघून घ्या. कांदा मध्यम आहे आणि गोल्टी पण आहे. बेस्ट कांदा आहे, एकदम कोरडा झालेला आहे. बघू आता हा कांदा आपण यांना काय भाव मिळाला आहे. कांदा क्वालिटी बेस्ट आहे एकदम. आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांशी. बोला मौली, काय भाव मिळाला तुम्हाला? 1060 रुपये. 1060 रुपये. काल होते तुम्ही मार्केट? हो, काल होतं. कालचे काय बाजार होते? काल 11:15. 11:15 होते. आणि आजचे 1060. किती फरक वाटतोय? 5-25 रुपये. 5-25 रुपयाचा फरक वाढलाय का? कमी झालं. कमी झाले का? बोला बाबा, आज काय भाव मिळाला कांद्याला तुम्हाला? पैसे घेता येणार. काय भाव मिळाला तुम्हाला? कांदे एकदम कमी भाव जाऊ राहिले आमच्यावाली. काय भाव 800 850 रुपये कांदे जाऊ राहिले फक्त. 800 850 रुपये गेले का? हा मौलींचा कांदा आहे. गाव कोणतं मौली आपलं? चिंचवीरचा कांदा बघा. बोला. तरी जायला पाहिजे तेव्हा काय म्हणतो परवडतं मौली? शेतकऱ्याला. 2000 गेला पाहिजे आता. तर परवडत ना, तर काय पार ठोकून दिली शेतकऱ्याला. तुम्हाला काय मिळाले भाव आज? आमचे काय 850 रुपये गेले. 850 रुपये हा. गेले. बोला मौली, काय म्हणता, तुमचे काय भाव गेले? 700 रुपये गेले. 700 रुपये गेलाय का? 700 रुपये किमतीचा जो माल आहे याच्यामध्ये मिक्स आहे, बारीक पण आहे, मोठा पण आहे आणि कागद पण बऱ्याच वेळाला कमी झाला आहे त्याच्यातला. हा बघा, हा माल आपण बघूया. माल एकदम क्वालिटी आहे, बेस्ट माल आहे. आपण मालकांशी बोलूया. काय भाव आहे? काय भाव माल मिळाला? 1000 रुपये गेला माऊली. हा 1000 रुपये गेलाय का? कमीत कमी 1500 रुपयाच्या पुढे जायला पाहिजे. तुला काय भाव गेला आज तुमचा कांदा? हां, आपला आहे हा काय भाव गेलाय पण तो? आमचा 970. 970 रुपये. बघूया आपण. माऊलींचा कांदा आहे, 970 रुपये भाव गेला बा. क्वालिटी एकदम बेस्ट आहे कांद्याची, काही नाव ठेवायला जागा नाही तुम्हाला. आपल्याला 933. 933. गाव कोणतं आहे माऊली आपलं?
टाकळी टाकळी का बरं, टाकळीकरांचा हा 933 रुपये भावाचा कांदा आहे. क्वालिटी बेस्ट आहे. कांदा पण मोठा आहे, बघून घ्या. पण शेतकरी नाराजी व्यक्त करतात कांद्याबद्दल. काय म्हणता माऊली, काय भाव मिळाले आज तुम्हाला? 780 रुपये. गाव कोणतं आपलं? टाकळी. बघा टाकळीकरांचा 780 रुपयेवाला कांदा आहे, बघून घ्या. बोला माऊली, आज तुमच्या कांद्याला काय भाव मिळाला आहे? 1080. 1080. गाव कोणतं आहे माऊली आपलं? टाकळी. बघा 1080 रुपयाचा कांदा आहे, माऊलीनं मिळाला आहे त्या पद्धतीनं भाव टाकळीवाले. बोला माऊली, सरपंच बोला. 921 रुपये. 821 रुपये. 921 रुपये. बरं, मग काय संदेश द्याल तुम्ही आता सरकारला? सरकारला हाच संदेश आहे का सरकारने कांद्याला अनुदान दिलं पाहिजे. किती मिळावं तरी साधारण? 700-800 रुपये तरी मिळाले पाहिजे. 700-800 रुपये अनुदान मिळावं. रोजंदारी फिटून राहिली कांद्याची. कांद्याची रोजंदारी फिटत नाही, बाजार भाव मिळावा. 700-800 रुपये जात्या. बरं, तुमचा संदेश आपण पोहोचू शासनापर्यंत. 999 रुपये. 750 रुपये का? गाव कोणतं माऊली आपलं? जळगाव बुद्रुक. बघा जळगाव बुद्रुकवाल्यांचा कांदा आहे. हा कांदा आहे, आपण जाणून घेऊया माऊलींकडनं. माऊली, काय भाव मिळाला तुम्हाला? 1000 रुपये. 1000 रुपये मिळाले. 990. हा तुमचा कांदा आहे? काय भाव मिळाला तुम्हाला? 999 रुपये. 990. गाव कोणतं आपलं? जळगाव बुद्रुक. काय भाव मिळाला पण माऊली तुम्हाला? 870 रुपये. गाव कोणतं माऊली आपलं? जळगाव बुद्रुक. त्यांची चांगली मुलाखत घ्या, तिला भारी बोलते. बघा आता या ठिकाणी शेतकरी हजर झाले आहेत बहुतांशी. शेतकऱ्यांना कांद्याला जो भाव मिळाला आहे त्या संदर्भात ते नाराजी व्यक्त करतात. या संदर्भात शासनाने काळजी घ्यावी, भाव वाढून मिळावे अशी मागणी ही शेतकरी मंडळी करत आहे. हे शेतकरी कांदा लिलावाच्या प्रत्यक्षात आहेत. कांदा लिलाव मात्र चालू आहे. आता फाळके काढण्याचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं. वेगवेगळे फाळके यांना पाडावं लागतं. कधी मागील फाळके पाडायचे तर कधी पुढील फाळे पाडावं लागतात. मग त्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं वेळ बी द्यावा लागतो. काय म्हणतो बागायतदार, काय भाव मिळाले तुम्हाला आज? 800 रुपये भाव मिळाला. 800 रुपये. बघू दादा पावती. 812 रुपये. ठीक आहे. बोला माऊली, काय भाव मिळाला तुम्हाला आज कांद्याला? 910 रुपये मिळाला आहे का? बघा 910 रुपयाचा हा कांदा, निलाव पावती. 910 रुपयाचे हे मालक आणि हा 910 रुपयाचा हा टॉपचा कांदा आहे. बघा त्याला 910 रुपये मिळाले. बोला बागायतदार, काय भाव मिळाले आज तुम्हाला? आम्हाला आज 880 मिळाला. 880 रुपये मिळाले. हे बघा 880 रुपये किमतीचा हा माल आहे. गाव कोणतं माऊली आपलं? नांदगावचं आहे. बघा बोला बागायतदार, काय भाव मिळाले आज तुम्हाला? 1014 रुपये. 1014 रुपयेचा हा कांदा आहे माऊलींचा. बघा माऊली, वेगवान शेतीला लाईक जर केलं ना, वेगवान शेतीला तुम्ही लाईक केलं तुम्हाला बघायला मिळाल. काय भाव दिला तुम्हाला आज त्यांनी? आज 1040. 1040. तुमचा 1040 आहे का? 1040 रुपयाचा हा कांदा आहे. क्वालिटी चांगली आहे. हा बघा हा कांदा आहे. कांदा मिक्स आहे. कांदा मोठ्या प्रमाणात पण आहे. बघू आता या कांद्याला काय भाव मिळाला ते. 1000 रुपये. 1000. दादा तुम्हाला? 1000 रुपये. 1000 रुपये. तुम्हाला हो भाऊ? नाही, आमचे नाही. काय 800 रुपये. 800 रुपये. गाव कोणतं माऊली आपलं? सोयगाव. बोला माऊली, आज काय भाव मिळाला तुम्हाला? 1042. 1000 रुपये 42. तुम्हाला नाही का? हा बघा हा 1042 रुपये किमतीचा हा आजच्या निलावातला कांदा. तर काय भाव मिळाला आहे तुम्हाला? व्हायचं आहे आमचं होच आहे. तुमचं होतं दादा? आमचं व्हायचं. तुम्ही अरे तुमचे कांदे बोला ना. काय भाव मिळाला तुम्हाला? काय आज 850 गेले भाऊ. 850 रुपये गेले. हा. बागायतदारांचा कोणता कांदा आहे बघू आपण. हा बघा बागायतदारांचा कांदा आहे पाटलांचा. त्याला 850 रुपये भाव मिळाले. 808. बोला काय मिळाले आज तुम्हाला रेट?
भाव काय मिळाला? भाव 900 रुपये. 900 रुपये मिळाला आहे का? हा बघा, हा 900 रुपयेवाला कांदा आहे, मिक्स आहे, छोटा मोठा प्रकारचा कांदा आहे. यांना भाव मिळाला 900 रुपये. काय भाव मिळाला तुम्हाला आज? 935 935. तुम्हाला आम्हाला 975. 975. तुमचं झालं आहे. काय भाव मिळाला तुम्हाला? 850. 850 रुपये. हे बघा, हे 950 रुपये किमतीचा हा कांदा आहे. परवडत नाही, शेतकरी तक्रार करतात. इकडे ना काय भाव मिळाला? झाला नाही 9.5 गेला. 950 रुपये गेला. काल होते तुम्ही? हा 950 रुपये. काल होता ना. हा, कालचे काय भाव आहेत तुम्हाला? काल 1000 रुपये विकलाय हो. आज 50 रुपये दिवस झाले. 50 रुपये कट झाले. हा माल हाच होता का? माल हाच ना. 772. गाव कोणतं आपलं? बांधगाव खुर्द. बाणगाव खुर्द. हा बाणगाव खुर्दवाल्यांचा हा कांदा आहे. 772 रुपये भाव मिळाला यांना. हा बघा, हा कांदा आहे, लहान मोठा मिक्स आहे. आपण बघूया, शेतकऱ्यांशी बोलू काय भाव मिळाला ते. शेतकऱ्याची अवस्था अवघड झालेली. 1000 रुपये कांदा गेला. 1000 रुपये घेतला. 1300 रुपये कांदा गेलेला आहे. 700 बी जाते. 700-815. हो. भाव कमी झाले आहेत कांद्याचे. भाव खूप कमी झालेले. भाव कमी असून भाव कमी. आवक कमी, भाव पण कमी. कमी हो. पण बागायतदारांचा 875 रुपयाचा हा कांदा आहे. हा कांदा आहे, या कांद्याला 875 रुपये भाव मिळाला आहे. हे बघा, इथं देखील अजून लिलावासाठी कांदा येतच आहे. या ठिकाणी हे बघा, शेतकरी निलाव झालेला आहे, काही ठिकाणी निलाव होतोय. हे बघा, ही सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी जमली आहे, कांदा लिलाव होतोय. व्यापारी या ठिकाणी येत आहे निलाव करत. त्या प्रतीक्षेत ही सगळी शेतकरी मंडळी आता या ठिकाणी थांबलेली आहे. झालं ना मग, तुम्हाला बोला तुम्ही. आज आमचा कांदा 999 रुपये विकलाय. आज रोजी खर्चही भेटणार नाही. आज लागवडीची मजुरी झाली, शेत तयार करायची मजुरी झाली, लावायला 12-12.5 रुपये लागतात, काढायला 12-12.5 रुपये लागतात. 2100 रुपये खताची गोणी झाली. आज खर्चही निघाना, तरी सरकारला जाग येत नाही. आज रोजी आमच्या शेतकऱ्याला खूप मोठा अन्याय होतोय. कांदा शेतकरी अतिशय संकटात आहे. एवढा भाव असूनही म्हणजे